श्री स्वामी समर्थ. मी सुवर्णा डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. आजची दिवसाची सुरुवात स्वामींच्या दर्शनापासून झालेली आहे. हे मंदिर तुम्ही ओळखलंच असेल, माझ्या माहेरचं आहे. उन्हाळ्याची सुट्टी असू देत नाही तर दिवाळीची सुट्टी असू देत, आम्ही दोघी सोबतच येतो. उन्हाळ्याच्या सुट्टीतला ठरलेला दिवस म्हणजे 1 जून. 1 जूनला पप्पांचा वाढदिवस. पप्पांच्या वाढदिवसासाठी दोघी बहिणी, पोरं, भाऊ सगळेजण एकत्रित येतो. छान आमचं असं फॅमिली गेट टुगेदरही होतं आणि एकत्रित पप्पांचा बड्डेही सेलिब्रेट होतो. सगळ्या नातवांमुळे आणि पोरींमुळे पप्पांनाही आनंद होतो बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी. यावर्षी उन्हाळ्यात अधिक महिना आला होता. अधिक महिन्याचंही कौतुक मम्मी पप्पांनी भावाने खूप छान केलं होतं. मामा मामीच्या घरी पण अधिक मासातील दोंडे जेवणाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केला होता. तोही अजून कोणी पाहिला नसेल तर याच्या व्हिडिओखाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. धोंडे जेवणासाठी सुंदर असं डेकोरेशन केलं होतं भावानी आणि मी. माझ्या मिस्टरांना कामानिमित्त यायला जमलं नव्हतं धोंडे जेवणासाठी, पण बहिणीची पूर्ण फॅमिली होती. म्हटलं त्यांचंच हाऊस करूयात, ह्याच तर आठवणी आपल्याला जपता येतात. आजकाल ट्रेंड निघाला आहे इंस्टाग्रामवरती, रील्सवरती धोंडे जेवणाचा. नुसता दिखावा झालेला आहे, पण यामागची तुम्हाला संस्कृती, परंपरा, या गोष्टी याचा कुठेही रस राहिलेला नाही आहे. 3 वर्षातून येणारा अधिक मासाचा हा सण लेकीला आणि जावेला लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणून पूजला जातो. अधिक मासाचा दिखावा न करता यामागील धार्मिक, पारंपरिक आणि सांस्कृतिक भावना जपल्या पाहिजेत. आमचे पप्पा नेहमी म्हणतात, आमच्या पोरी आगाऊ आहेत, जावई देव माणसं आहेत. खरंच पप्पांना दोन्हीही जावई देव माणसासारखे भेटलेले आहेत. कारण की आम्हाला कधीही माहेरी जायची इच्छा असेल किंवा माहेरी कोणताही कार्यक्रम असू दे, सुखाचा दुःखाचा, दोघेही आम्हाला घेऊन जातात आणि आमच्या दोघींनाही कसल्याही प्रकारचा त्रास नाही आहे यांच्याकडून. दोन्हीही जावयांना पप्पांच्या अजिबात अभिमान नाही आहे. दोघांनाही मानपान लागत नाही. कशाही परिस्थितीत दोघंही ॲडजस्ट होतात. त्यामुळे दरवेळेस पप्पा म्हणतात, आमच्या पोरी आगाऊ आहेत आणि जावई देव माणसं आहेत. पप्पांनी दाजींना आहेर दिला. त्यानंतर मम्मीने सगळं दोघांचंही औक्षण केलं. त्यांना ताटात बताशे घालून दिले, कारण की अनारसे बनवले नव्हते आणि विकतचे फारसे चांगले भेटत नाही. खूप छान अशा कलांजली पैठणी घेतल्या होत्या दोघींसाठीही. देवपूजेसाठी गंगाळ घेतलं होतं, निरंजनी घेतलेली होती, पानाची ताटं घेतलेली होती. त्यासोबत ओटीचं सगळं सामान, पोरांची कपडे, नवऱ्यांचे कपडे, खूप सारा आहेर आमच्या दोघींसाठी केला होता. आईबापाला जेवढं मुलांसाठी करावं तेवढं कमीच वाटतं. आमच्या आईबापाने आमच्यासाठी केलं, पण आमच्या मामा मामीने आमच्यासाठी तेवढ्याच उत्साहाने केलं होतं ते. आमच्या दोघींचं कौतुक झाल्याच्या नंतरनं आत्ताच्या परंपरेनुसार अधिक मासामध्ये आईची ओटी भरली जाते. तर आम्ही दोघींनी आईसाठी ओटी आणली होती. मी शिफॉनची साडी घेतली होती मम्मीसाठी, त्यासोबत गजरा आणि सगळं ओटीचं सामानही घेतलं होतं आणि बहिणींनी तक्षशिला पैठणी घेतली होती. सगळे म्हणत आहेत सोशल मीडियावरती अधिक मासाचा एकदम दिखावा झालेला आहे, पण आपल्या आईवडिलांनी लेक आणि जावयाचं केलेलं कौतुक एका व्हिडिओ थ्रू जर आठवणी जपण्याचा प्रयत्न केला असेल तर माझ्या मते तो दिखावा नाही आहे. आणि असे कोणतेच आईबाप नसतील ज्यांनी की त्यांच्या परिस्थितीनुसार आपल्या लेक जावयाचं कौतुक केलं नसेल. वडिलांचा वाढदिवस होऊन 5-6 दिवस होऊन गेले होते. आता जायची वेळ आली होती. त्यावेळेसच अधिक मासाचं सेलिब्रेशन आणि आईचं ओटी हे भरण केलं होतं. छान असं अधिक मासाचं सेलिब्रेशन झाल्यानंतर हॉटेलमध्ये जेवायला आलो होतो. तिथले काही क्लिक यासोबत व्हिडिओसोबत शेअर करते आहे. आमची सगळी फुल फॅमिली होती, फक्त इथं कमी होती ते आयुषच्या पप्पांची. छान असं बहीण आणि दाजींचं धोंडे जेवणही झालं. जेवणामध्ये पनीरची भाजी, व्हेज मराठा, रोटी असं जेवणही केलं सगळ्यांनी असं मिळून मिसळून जेवण केलं आणि त्यानंतर घरी जायच्या टायमिंगला अशी एक छोट्याशा गाडीमध्ये राईटही झाली होती. हॉटेलमधून जेवण करून घरी आल्याच्या नंतर मम्मीची इथं भराभरी चालली होती सामानाची. घरून नंतर मम्मीकडून चटण्या, शेवया, पापड अशा वस्तू तर येतातच. कधी माहेरावरून आलो आहे आणि रिकाम्या हाताने आलो असं कधी होतच नाही. दरवेळेस तिची धडपड असते, हे द्यायचं, ते द्यायचं, हे घेऊन जा, ते घेऊन जा. आम्ही दोघीही लकी आहोत. आम्हाला आई आणि वडिलांसोबत आम्हाला भाऊ आणि बहिणींचाही तेवढा छान सपोर्ट आहे.
दोघी तेवढाच जीव लावतात, दोघांचं तेवढंच प्रेम आहे आमच्या दोघांवर आणि दोघांकडून तेवढंच कौतुक होतं आमच्या पोरांचं आमचं आणि आम्हाला कधीही जाऊ तेवढंच प्रेमाने आणि आदराने ते आम्हाला ठेवतात. खूप साऱ्या सामानांच्या पिशव्यांसोबत आणि खूप साऱ्या फोटोंसोबत, मेमरीसोबत, आठवणींसोबत परत आम्ही चाललो आमच्या घरी, आमच्या सासरी. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.